हॅलो स्टुडंट्स, डीएलएस ऑफ सॉलिड्स हा टॉपिक घेऊन आज मी तुमच्या समोर आलेलो आहे. डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस ऑफ सॉलिड्स. सॉलिड्स बऱ्याच टाईपचे आहेत. सिलेंडर आहे, प्रिझम आहे, पिरामिड आहे, कोन आहे. त्यापैकी आपण आत्ता या व्हिडिओमध्ये डीएलएस ऑफ सिलेंडर बघणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. त्याआधी अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण ग्राफिक्स रिलेटेड भरपूर सारे व्हिडिओ आपण या चॅनलवर ऑलरेडी आहेत आणि घेऊन सुद्धा येणार आहोत. ठीक आहे. क्वेश्चन बघा, प्रॉब्लेम स्टेटमेंट एग्जाम मध्ये असं असू शकतं की ड्रॉ द डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सरफेस ऑफ सिलेंडर, डीएलएस ऑफ सिलेंडर हॅव्हिंग बेस डायमीटर 60 mm अँड ऍक्सिस हाईट 70 mm. दोन गोष्टी दिलेल्या आहेत. एक बेस डायमीटर आहे. आपल्याला माहिती आहे की सिलेंडर जर असेल तर सिलेंडरचा टॉप व्ह्यू जो असतो तो सर्कल असतो आणि सिलेंडरचा फ्रंट व्ह्यू जो असतो तो रेक्टँगल असतो. तर मग आपण जनरली टॉप व्ह्यू पासून सुरुवात करतो. आता सर्कल जर आहे तर सेंटर लाईन येणारच, लॉंग लाईन, शॉर्ट लाईन. ठीक आहे. एक सेंटर पॉइंट आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण मागचे दोन प्रॉब्लेम बघितलेले आहेत की हेलिक्स आणि सायक्लॉइड, त्यामध्ये सुद्धा आपण सर्कल डिवाइड कसा केलाय 12 पार्ट मध्ये ते बघितलेलं आहे. तरी सुद्धा एकदम शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता बघा, कुठलाही सर्कल असेल, तुम्ही जर ऍक्सिस दिला तर 4 पॉइंट येतात. तर 4 पॉइंट पासून कंपास मध्ये रेडियस एवढं डिस्टन्स घ्या, वरती आणि खाली असे दोन आर्क द्या. परत सेकंड पॉइंट पासून रेडियस एवढं डिस्टन्स इकडे आणि इकडे लेफ्ट राईटला असे आर्क द्या. या पॉइंट पासून पण सेम प्रोसेस आणि या पॉइंट पासून पण सेम प्रोसेस तुम्हाला करायची. ठीक आहे. म्हणजे असे जे आर्क आपण करू त्यानुसार असे 12 इक्वल पार्ट हे बनतात. ठीक आहे. आणि सेंटर पॉइंट पासून ते पॉइंट मी जॉईन करून घ्या. त्याचबरोबर त्याला नंबरिंग सुद्धा द्यायची आहे. ठीक आहे. नंबरिंग तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकता. मी असे 1 2 3 4 अप टू द 12 या साईडने दिले, तुम्ही रिव्हर्स किंवा वरच्या साईडने दिले तरी हरकत नाहीये. ठीक आहे. पण 12 इक्वल पार्ट झाले पाहिजे. ठीक आहे. ही मेथड आपण बऱ्याच वेळेस बघितलेली आहे. आता तुम्ही ज्या ज्या वेळेस सर्कल ड्रॉ करतात त्या वेळेस त्याला डायमीटर सुद्धा द्यायचा आहे. 560 दोन एरो हेड करा आणि ते एरो हेड एक्सटेंड करून एक्सटेन्शन लाईन किंवा लीडर लाईन सर्कलच्या बाबतीत 560 असं डायमीटर आपण मेन्शन केलेलं आहे. आता हे जे दोन पॉइंट आहेत ना, 1 आणि 7, ठीक आहे, 1 आणि 7 इथून दोन स्ट्रेट लाईन वरती घ्या. आपल्याला फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचा आहे सिलेंडरचा. ठीक आहे. हा झाला टॉप व्ह्यू. हे दोन 1 आणि 7 पासून स्ट्रेट लाईन जर आपण वरती घेतल्या, ठीक आहे, या पद्धतीने, ठीक आहे, तर हा डायमीटर आहे 1 आणि 7 जो काही असेल तर हाच डायमीटरची लेंथ इथे येईल आणि तिथून पुढे वरती एक रेक्टँगल बनेल, कारण सिलेंडरचा फ्रंट व्ह्यू जो असेल तो रेक्टँगल. हाच डायमीटर इथे लेंथ असेल आणि हाईट जी आहे ती आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये जी दिली आहे तर ती या ठिकाणी आहे 70 mm. ओके. आणि ऍक्सिस हाईट असा उल्लेख केलाय, त्यामुळे ही जी लाईन असेल, जी सेंटर लाईन आपण टॉप व्ह्यू पासून एक्सटेंड केली आहे, तीच असेल ऍक्सिस लेंथ किंवा ऍक्सिस हाईट. त्या रेक्टँगलच्या बरोबर आपण मधोमध ती ड्रॉ केलेली. ओके. आता 1 पॉइंट इथे घेतला, इथे 1' असं नाव द्या. 7 पॉइंट इथे घेतला, असं 7' असं नाव द्या. ठीक आहे. इथले नेमिंग मी सगळ्यात शेवटी देणार आहे, कारण आता जर दिले ते असे मिक्स होतील. रिझन असं आहे की आपल्याला 2 आणि 12 हे पण वरती घ्यायचे, 3 11 हे सुद्धा वरती घ्यायचे. ठीक आहे. असे 5 9 6 8 हे सुद्धा पॉइंट सगळे वरती घ्यायचे आहेत. आणि इथं रिस्पेक्टिव्ह टॉप व्ह्यू मध्ये आपण 1 2 3 4 असे नाव देतो किंवा ABCD असे नाव देतो. आणि त्याच व्ह्यूचा जर फ्रंट व्ह्यू असेल त्याच ऑब्जेक्टचा तर 1' 2' 3' 4' असं नेमिंग करतो. 1' इथे, 7' इथे, 2 आणि 12 एकाच लाईनवर आहे तर 2 आणि 12' इथे. फक्त इथले नंबरिंग मी सगळ्यात शेवटी करतो, कारण आता जर दिले त्यात खूप जास्त मिक्सिंग होईल, म्हणून मी ते आता देण्याचा अवॉइड करतो. ओके. पण ते द्यायचं. ठीक आहे. आता एक रेक्टँगल बनला आहे. आतमधल्या लाईन सर्व फेंट, सर्कल डार्क केलाय आपण, रेक्टँगल डार्क केलाय. आता बघूया याची डेव्हलपमेंट कशी होती. डेव्हलपमेंट करतो म्हणजे काय की आपण कुठलाही पार्ट एका पॉइंट पासून ओपन करतो. ठीक आहे. तर तो आता सिलेंडर जर आपण ओपन केला तर तो एक मोठा रेक्टँगल बनतो. कशा स्वरूपात? तर ही जी हाईट आहे, दोन फेंट लाईन पुढे घ्या अप्रॉक्सिमेट डिस्टन्सवर. हे डिस्टन्स अप्रॉक्सिमेट असेल, कितीही घ्या, थोडंसं डिस्टन्स सोडायचंय. आणि ही जी 70 mm हाईट आहे ती एक लाईन तुम्ही पुढे घेऊ शकता. आणि ही जी रेक्टँगल, ही जी लाईन आहे आपण ड्रॉ केली रेक्टँगलची बेस लाईन, ठीक आहे, आता ती घ्यायची किती? हाईट तर इथं आली आहे. ठीक आहे. ही लाईन किती घ्यायची? पुढपर्यंत घेतलाय मी, रेक्टँगल बनवलाय, तर
सर्कम्फरन्स किंवा पायडी. ओके, सर्कम्फरन्स किंवा पायडी ही लेंथ जी असेल इथून एवढी. डायमीटर किती आहे 60, म्हणजे सर पायडी काय येईल 3.14 इंटू 60. जे काही डिस्टन्स येईल ते तुम्ही इथं घ्या. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ते व्हॅरी होईल. ठीक आहे, डायमीटर जसा असेल तसा. आता ही जी लेंथ आहे त्या लेंथचे 12 इक्वल पार्ट्स करायचे. आपल्याला माहिती आहे कसे, आपण ऑलरेडी या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये केलेले आहे. एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला मी ती मेथड परत एकदा रिपीट करतो. ही लाईन आहे, जे काही डिस्टन्स येईल 188 पॉईंट समथिंग येईल जर डायमीटर 60 असेल तर ही लाईन पायडी सर्कम्फरन्स. या लाईनला इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचं, त्याला मेथड आहे एक अप्रॉक्सिमेट लाईन घ्या. ठीक आहे, कितीही अँगल आणि कितीही डिस्टन्स, अप्रॉक्सिमेट लाईन. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इथे एक आर्क द्यायचा आहे. पहा, परत अप्रॉक्सिमेट डिस्टन्स वर कितीही घ्या, अप्रॉक्सिमेट अँगल, अप्रॉक्सिमेट लेंथ आणि पहिलं जे डिस्टन्स घ्याल ते अप्रॉक्सिमेट घ्या, कितीही घ्या. पण पहिल्यांदा जे डिस्टन्स घेताल तेच तुम्हाला 12 वेळेस सेम डिस्टन्स कॉपी करायचं, म्हणजे हेच डिस्टन्स पुढे अशा पद्धतीने. ठीक आहे, हेच डिस्टन्स पुढे आपण 12 वेळेस कॉपी केलेलं आहे. ठीक आहे, परत एकदा सांगतो, हे जे डिस्टन्स घेतलंय ते एकदा पुढे कॉपी करा. ठीक आहे, आणि सेम डिस्टन्स तेच 12 वेळेस तुम्हाला पुढे कॉपी करायचं आहे. ठीक आहे, आणि त्याला नंबरिंग पण द्या. तुम्ही 1 2 3 4 असं देऊ शकता, 1 डॅश 2 डॅश असं देऊ शकता. ठीक आहे, तर असं 12 पार्ट आपण केलेत त्याचे 12. आता लास्ट पॉइंट जो असेल तो या लाईनच्या लास्ट पॉइंटला कनेक्ट करायचा. हा पॉइंट स्ट्रेट लाईननी या लाईनला, या एंड पॉइंटला कनेक्ट करायचा. ठीक आहे, आता हे सगळे जे पॉइंट्स आहेत ना त्यामधून या लाईनला, एंडच्या लाईनला पॅरलल लाईन्स ड्रॉ करायच्या. ठीक आहे, म्हणजे हा जो 12 डॅशचा पॉइंट आहे तो इथं कनेक्ट केला. ह्या लाईनला 11 10 9 अप टू द 1 डॅश इथपर्यंत सगळे या लाईनला पॅरलल येतील, म्हणजे अशा पद्धतीने. ओके, या झाल्या. रोल अँड ड्रॉचा तुम्ही यूज करू शकता या पॅरलल लाईन्स ड्रॉ करण्यासाठी. ठीक आहे, आणि लगेचच तिथं नंबरिंग करा. आता हे बघा, 1 पासून आपण स्टार्ट केलंय, 2 3 4 5 6 अप टू द 12 आणि परत एकदा 1 केलंय. कारण डेव्हलपमेंट जेव्हा करतो आपण त्यावेळेस ही गोष्ट लक्षात ठेवायची की 1 हे असेल 1 1 असं नाव देऊ शकता. स्प्लिट करतो आपण तो ऑब्जेक्ट, सिलेंडर स्प्लिट केल्याच्या नंतर तो रेक्टँगल बनतो, पूर्ण सर्कम्फरन्स येईल आणि स्टार्टिंग पण 1 नी होईल आणि एंडिंग पण 1 नी होईल, असे 12 पार्ट. ओके, आता हे जे पॉइंट आहे तिथून परत स्ट्रेट लाईन वरती द्या. या सर्व लाईन्स फेंट असतील. ओके, त्या सर्व लाईन्स फेंट असतील. आता या डायग्राम मध्ये सर्कल डार्क आहे, डायमेन्शन्स दिलेले आहेत, रेक्टँगल डार्क आहे आणि हा जो आउटसाइडचा रेक्टँगल आहे तो सुद्धा डार्क आहे. ओके, तर या गोष्टी डार्क तुम्हाला करायच्या. रेस्ट ऑफ द लाईन, बाकी सर्व लाईन ज्या आहेत त्या फेंट असतील. फाईन, बाकी सर्व लाईन्स फेंट असतील. इथे नाव द्या फ्रंट व्ह्यू 2 फेंट लाईन मध्ये आणि इथे नाव द्या टॉप व्ह्यू. ओके, त्याचबरोबर डेव्हलपमेंट ऑफ सिलेंडर. ठीक आहे, असं तुम्हाला द्यायचंय. सर्कम्फरन्स नाव खाली दिलं तरी चालेल, डायमेन्शन दिले तरी चालतील, पण कॅपिटल लेटर्स मध्ये डेव्हलपमेंट ऑफ सिलेंडर. तर ही झाली मेथड सिलेंडरला डेव्हलप करायची. ठीक आहे, टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू आणि डीएलएस ऑफ सिलेंडर. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण डेव्हलप कसं करायचं सिलेंडरला ते बघितलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिझम, पेंटागोनल, हेक्सागोनल, पिरॅमिड आणि कोन यांच्या डेव्हलपमेंट कशा करायच्यात. ओके, तर हे जे पॉइंट मी म्हटलं होतं 1 डॅश 2 डॅश ते तुम्हाला फ्रंट व्ह्यू आहे म्हणून इथं द्यायचे आणि 1 2 3 4 इथं द्यायचे. एक लक्षात ठेवा, जर एबीसीडी नाव दिलं तर इथं टॉप व्ह्यू मध्ये एबीसीडी, फ्रंट व्ह्यू मध्ये ए डॅश बी डॅश सी डॅश आणि डेव्हलपमेंट मध्ये कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी असे नाव असतात. 1 2 3 आहे म्हणून हरकत नाही, कुठलेही दिले तरी. ठीक आहे, ही झाली डेव्हलपमेंट ऑफ सिलेंडर. ओके, तर असेच नवनवीन व्हिडिओ अक्षय's व्ह्यू पॉइंट या माझ्या चॅनलवर मी घेऊन येणार आहे. कनेक्टेड राहा चॅनल बरोबर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.